बातमी आहे नाशिकमधून। नाशकातील गॅस तुटवड्याचा खाद्य व्यवसायावर परिणाम झालेला आहे। डोसा तयार करण्यासाठी गॅसचा सर्वाधिक वापर होतो आणि अनेक विक्रेत्यांकडून आता मेनू कार्डवरून डोसा काढून टाकण्याचा विचार केला जातोय। भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी झाली आहे। तासनतास रांगेमध्ये उभं राहून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक हैराण झालेले आहेत। काळ्या बाजारामध्ये गॅस सिलेंडरची विक्री होत असल्याची तक्रार आता केली जाते। नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा सिलेंडरसाठी ग्राहकांची गर्दी झालेली आहे। नरखेड जिल्ह्यामधील मोवाड इथे गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची गर्दी झाली आहे। एजन्सीमध्ये पुरवठा करण्यासाठी केवळ 60 सिलेंडरच उपलब्ध आहेत। नागपूरच्या नरखेडमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे। गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि एजन्सीकडे सध्या 60 सिलेंडरच या ठिकाणी उपलब्ध आहेत। गॅस वितरणाच्या बाबतीत सरकारकडून नियमावली जारी झालेली आहे, मात्र घरगुती घरपोच सिलेंडर दिले जात नाहीयेत। त्याच्यामुळे नागरिकांची गर्दी एजन्सीच्या बाहेर वाढतच चाललेली आहे।